कंटिन्यू. सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपली एक्सरसाइज चालू आहे सेकंड चॅप्टर ट्रिग्नोमेट्री. आज मी जे तुम्हाला या फर्स्ट प्रॉब्लेम जे आज टीच करणार आहोत, या प्रॉब्लेमला फर्स्ट वन मोस्ट आयएमपी करा. पेपर मध्ये हे प्रॉब्लेम कन्फर्म 3 और 4 मार्क्स साठी येणार. इन ट्रायंगल एबीसी in triangle ABC, if small a into cos A equal to small b into cos B, small a into cos A equal to small b into cos B, then prove that the triangle is right angle or isosceles. Then prove that the triangle is right angle or isosceles. आणि बोर्ड कडे केअरफुली लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त गिवन काय आहे, प्रॉब्लेमला चांगल्या प्रकारे समजून घ्या रे सर्वांनी. गिवन आहे a इंटू कॉस ए इक्वल टू b इंटू कॉस बी, आणि आपल्याला प्रूफ करायला लावला आहे का जो आपला ट्रायंगल एबीसी आहे, ट्रायंगल काय एबीसी हा राईट अँगल आहे आणि काय आहे आयसोस्केलस. बरोबर. राईट अँगल साठी आपल्याला काय प्रूफ करून दाखवा लागणार, राईट अँगल साठी एक अँगल 90 डिग्री. व्हेरी गुड. आणि आयसोस्केलस साठी काय प्रूफ करून दाखवा लागणार. ओके, आपल्याला जर राईट अँगल प्रूफ करून दाखवायचं आहे तर फर्स्ट वन आपल्याला प्रूफ करून दाखवा लागणार एनी वन अँगल इज 90 डिग्री. एनी वन अँगल इज राईट अँगल केव्हा होणार, जेव्हा एक अँगल काय राहणार 90 डिग्री. आयसोस्केलस केव्हा होणार, जेव्हा दोन अँगल काय राहणार सेम. तर इन ट्रायंगल एबीसी आपल्याला एक अँगल 90 डिग्री प्रूफ करून दाखवायचा आहे अँड रिमेनिंग 2 अँगल आर सेम असं आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे. क्वेश्चन समजला. आता लक्ष द्या. गिवन आहे a cos A इक्वल टू b cos B. गिवन मला अँगल जर आपल्याला प्रूफ करून दाखवायचे आहे, काय प्रूफ करून दाखवायचे आहे अँगल. तर हा अँगल आहे, हा पण काय आहे अँगल. हा अँगल आहे का, काय आहे ही साइड, काय आहे ही पण काय आहे. तर आधी साइडला आपण अँगल मध्ये कन्वर्ट करू. मग साइडला जर अँगल मध्ये कन्वर्ट करायचं असणार तर साइड आणि अँगल यांचा रेशो कोणत्या रूल मध्ये असतो, साइन रूल. in triangle ABC by sin rule काय येणार a upon sin A equal to b upon sin B equal to असते c upon sin C equal to k असतो. यावरून मी आता a ची व्हॅल्यू काय लिहू शकतो k into sin A आणि b ची व्हॅल्यू काय लिहू शकतो k into sin B. a ची व्हॅल्यू होणार k into sin A, b ची व्हॅल्यू होणार k into sin B. नाव a च्या ठिकाणी आता मी काय पुट करणार k into sin A इंटू काय राहिला cos A इक्वल टू b च्या ठिकाणी काय पुट करणार k into sin B इंटू काय राहिला cos B. k गेट कॅन्सल, k गेट कॅन्सल. काय राहिला sin A इंटू cos A इक्वल टू sin B इंटू cos B. बराबर.
आता या साईडला जर मी 2 ऍडजस्ट केले तर या साईडला सुद्धा मला 2 ऍडजस्ट करावे लागणार. सो 2 sin A into cos A इक्वल टू 2 sin B into cos B. आता मी 2 कशासाठी ऍडजस्ट केले तर 2 sin थिटा इंटू cos थिटा काय होत असते sin 2 थिटा. 2 sin थिटा इंटू cos थिटा काय होत असते sin 2 थिटा. आणि जर फक्त sin थिटा जर म्हटलं तर हा 2 थिटाला आणि थिटाला काय होणार डिव्हाइड. हा आपला ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे. 2 sin थिटा इंटू cos थिटा sin 2 थिटा. सो 2 sin A इंटू cos A काय होणार sin 2A. 2 sin B इंटू cos B sin 2B. Is that clear? Any doubt? First write down this. Continue. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट स्टेप आहे, बोर्डकडे केअरफुली लक्ष द्याल. आता हा जो साइन ट्वाइस बी आहे या साईडला जाऊन मायनस होणार. तो साइन 2A मायनस साइन 2B इक्वल टू काय राहिला 0. साइन 2A मायनस साइन 2B इक्वल टू 0. वी नो दॅट. आता मी फॉर्म्युला यूज करतो. साइन C मायनस साइन D फॉर्म्युला असतो आपला 2 पहिले तर असते 2 साइन C मायनस D अपॉन 2 इंटू कॉस C प्लस D अपॉन हा असतो साइन C मायनस साइन D. सो हेन्स हा फॉर्म्युला जर आता मी इथे यूज केला साइन 2A मायनस साइन 2B काय येणार 2 साइन C म्हणजे 2A. सो 2A मायनस D म्हणजे 2B अपॉन 2. 2 साइन 2A मायनस 2B अपॉन 2 इंटू कॉस 2A प्लस 2B अपॉन 2 इक्वल टू काय 0 ऍज इट इज. 2 साइन काय कॉमन निघते 2. इथून जर आपला 2 कॉमन निघाला तर 2 टू गेट काय होणार कॅन्सल. काय राहिला फक्त साइन A मायनस B. 2 टू काय निघणार कॉमन 2 टू गेट कॅन्सल काय राहिला इक्वल टू 0. 2 या साईडला जाऊन डिव्हाइड होणार 2 पण काय होऊन जाणार 0. 2 या साईडला जाऊन काय होणार आहे डिव्हाइड. सो 2 0 काय राहिला साइन A मायनस B इंटू कॉस A प्लस B इक्वल टू 0. आता आणखी मेन कन्सेप्ट मी तुम्हाला ऑलरेडी सांगत आहो. ट्रिग्नोमेट्री मध्ये सर्वात सिंपल आहे फर्स्ट एक्सरसाइज अँड थर्ड एक्सरसाइज. सेकंड एक्सरसाइज जे आहे सेकंड एक्सरसाइज मधलेच काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणून तुम्हाला सेकंड एक्सरसाइजची तयारी चांगली करावी लागते. फर्स्ट अँड थर्ड सर्वात इझी एक्सरसाइज आहे. येस ऑर नो. सेकंड मध्ये हे फक्त प्रूफ वाले प्रॉब्लेम आहे. आता बघा A प्लस B आहे. A प्लस B मी पुन्हा लिहू शकतो. वी नो दॅट A प्लस B प्लस C इक्वल टू पाय असतो विद्यार्थी मित्रांनो. पाय म्हणजे किती 180. पाय म्हणजे 180. अँगल A अँगल B अँगल C इक्वल टू किती येणार आहे 180च ना. काय येणार आहे 180. 3 अँगलची ऍडिशन नेहमी किती राहते 180. तर A प्लस B ची व्हॅल्यू काय होणार A प्लस B ची व्हॅल्यू पाय मायनस C. So therefore sin of A minus B into cos of A plus B म्हणजे पाय मायनस C. A plus B म्हणजे किती आला आता पाय मायनस C. हे बहुत सिस्टमॅटिक सांगू राहिलो मी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये. अगेन साइन ऑफ A मायनस B इंटू आता मला सांगा cos
पाय मायनस सी म्हणजे पाय मायनस थिटा. पाय मायनस सी म्हणजे काय? पाय मायनस थिटा. पहिला असतो 2 पाय प्लस थिटा, दुसरा असतो पाय मायनस थिटा, तिसरा पाय प्लस थिटा आणि चौथा कॉस पाय मायनस थिटा. हा आहे पाय मायनस सी म्हणजे कोणता क्वाड्रंट? पाय मायनस सी म्हणजे कोणता? सेकंड. सेकंड क्वाड्रंटची साइन मायनस प्लस, सेकंडची साइन मायनस प्लस, पहिली साइन आणि दुसरी पहिली कॉसची असते आणि दुसरी, मग इथे कॉस काय आहे? कॉस जर मायनस आहे तर कॉस पाय मायनस सी काय होणार? मायनस कॉस सी इक्वल टू 0. मायनस कॉस सी इक्वल टू 0. ओके, आता यांना सेपरेट करू. आधी नोट करा फास्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता इंटू आहे, आपल्याला 2 ब्रॅकेट आता सॉल्व्ह करायची आहे. यालाच मी काय लिहू शकतो बघा आता. देअरफॉर साइन ऑफ a मायनस बी इक्वल टू 0 और मायनस कॉस सी इक्वल टू 0. बराबर. अगेन साइन ऑफ a मायनस बी इक्वल टू 0 और मी मायनस साइन जर इकडे जरी दिली तरी काही फरक पडणार आहे का? कारण तो 0 आहे. मायनस 0 कधी लिहितो का आपण? नाही, तर तो 0 राहणार. कॉस सी इक्वल टू 0. a मायनस बी इक्वल टू साइन या साईडला जाऊन काय होणार? साइन इनवर्स. साइन या साईडला जाऊन काय झाला? साइन इनवर्स काय झाला? 0. और सी इक्वल टू कॉस या साईडला जाऊन कॉस इनवर्स 0. यस और नो? a मायनस बी साइन इनवर्स 0 0. साइन इनवर्स 0 काय येते? 0. और सी कॉस इनवर्स 0 किती येते? 90. कॉस इनवर्स 0 किती होते? 90. साइन इनवर्स 0 0, कॉस इनवर्स 0 90. मायनस बी तिकडे जाऊन प्लस, तर इकडे काय आलं? a इक्वल टू बी और सी इक्वल टू किती डिग्री आली? म्हणजेच काय झालं? 2 अँगल सेम आले आणि एक अँगल किती आला? 90 डिग्री. इट मीन्स द ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल ट्रायंगल और आयसोस्केलस ट्रायंगल. प्रूफ समजलं? खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे हे, नोट डाउन. इन ट्रायंगल एबीसी if a equal to 45 degree, a equal to 45 degree, b equal to 60 degree, b equal to 60 degree, then find the ratio of each side, then find the ratio of each sides. खूप सिंपल आहे, बोर्ड कडे फक्त लक्ष दे जा. Find the ratio of each side. First one, solution. लक्ष द्या इकडे. We know that in sine, by sine rule काय असतो रे? a upon sin a, b upon sin b आणि c upon sin c. a upon sin a, b upon sin b, c upon sin c इक्वल टू काय असतो? k इक्वल टू, तर यालाच मी काय लिहू शकतो? a is to b is to c इक्वल टू sin a is to sin b is to sin c. इक्वेशन काय दिलं याला मी? 1. आता sin a ची व्हॅल्यू काढू, sin b ची व्हॅल्यू काढू, sin c ची व्हॅल्यू काढू आणि त्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये काय करू? पुट अप. नाउ
ए प्लस बी प्लस सी किती असते 180, कारण हे अँगल मध्ये देऊन आहे म्हणून. ए प्लस बी प्लस सी इक्वल टू किती असते 180. ए ची व्हॅल्यू किती आहे 45, बी 60 प्लस सी इक्वल टू 180. सो सी इक्वल टू 180 मायनस किती होणार 105. सो सी इक्वल टू किती आला रे 75. सी किती आला 70. आता आधी आपण साइन ए ची व्हॅल्यू काढू. साइन ए म्हणजे साइन किती ए ची व्हॅल्यू 45. साइन ए म्हणजे साइन 45. अरे समजून आलं का. मग साइन ए जसच्या तसा साइन 45 किती होणार 1/√2. चला साइन ए भेटला. मग काढू साइन बी. साइन बी म्हणजे साइन 60. साइन 60 किती होते √3/2. साइन बी पण भेटला. आता फक्त कोणती व्हॅल्यू काढायची राहिली साइन सी. कोणती व्हॅल्यू. आता साइन सी कसा काढू लक्ष द्या. मीटिंग एंड झाली तर तुम्हाला पण करता आलं पाहिजे. साइन सी म्हणजे साइन किती होणार रे 75. साइन सी म्हणजे साइन 75. 75 स्टँडर्ड अँगल आहे का नाही. मग यालाच मी लिहू शकतो साइन 30 प्लस 45. 75 म्हणजे 30 प्लस 45 स्टँडर्ड अँगल आहे. 30 पण स्टँडर्ड अँगल आहे 45 पण स्टँडर्ड अँगल आहे. आता याला सॉल्व करू. साइन ए प्लस बी काय होणार साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. कोणता लागला फॉर्म्युला साइन ऑफ ए प्लस बी. साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ए म्हणजे 30 बी म्हणजे 45. साइन 30 सांगा लवकर. साइन 30 किती होते 1/2. कॉस 45 1/√2. कॉस 30 √3/2. साइन 45 1/√2. अगेन 1 into 1 1, 2 into √2 2√2. √3 into 1 √3. 2 into √2 2√2. दोघांचाही बेस काय आहे सेम. तर साइन सी इक्वल टू साइन सी ऍज इट इज ना. साइन सी इक्वल टू 1 प्लस √3 अपॉन 2√2. कोणाची व्हॅल्यू भेटली साइन सी. व्हॅल्यू कशा प्रकारे भेटली समजलं. आधी मी बाय साइन रूल फॉर्म्युला लिहिला. ए इज टू बी इज टू सी म्हणजेच काय होणार साइन ए इज टू साइन बी इज टू साइन सी. एनी डाऊट. ए आणि बी माहित होता सी माहित होता का नाही. म्हणून मी आधी सी चा अँगल काढला किती आला 75. साइन ए म्हणजे साइन 45. साइन बी म्हणजे साइन 60. साइन सी 75 स्टँडर्ड नव्हता तर 30 प्लस काय केलं मी 45. आता तुम्हाला काय लिहावं लागणार हेन्स इक्वेशन 1 बिकम्स. बोला हेन्स इक्वेशन 1 बिकम्स काय येणार ए इज टू बी इज टू सी इक्वल टू 1/√2 इज टू √3/2 इज टू 1 plus √3 upon 2√2. Finish the problem.